इथे आल्याच्या नंतर जे शिवलिंग आहे अत्यंत भुयारात गेल्यासारखं असं गोडस वाटतंय. आणि अजूनही लक्षात घ्या, शिवलिंग दोनच ठिकाणी शोभतंय, एक तर भुयारात शोभतंय किंवा डोंगरावर शोभतंय. मधात काही काही ना कुठं मानलेत बांधाव, आमच्या बेली खाली महादेव. बापाला भाकर देत नाही, कहा बेली खालच्या महादेवाला तू पाणी घालशील, असा नाद असतो काही कायला कुठेही मांडायचा. कुठेही मांडायचा. त्याची जोपासना झाली पाहिजे, तर आपल्या संस्कृतीचं नियोजन त्याची ती गोड अशा प्रकारची हे झाली पाहिजे, तर ते आपण करायचं असते. एक जणांना पिंड दिली आणि एक जणांना नंदी द्याला आणि एक जणांना फरची दिली आणि एक जणांना वटा बांधून द्याला आणि टाकला उगवनात महादेव. अभिषेक कोण करीन तो हा जा नाद असतो ना, देखाव्याच भलता. फक्त ज्या दिवशी उद्घाटनाच्या दिवशी प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी परिसरात जीव घातलं ते पंगत करणारा असा तिसरा स्वतः टेबला खालून पैसे घेणार. झाला हौपो 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 झाला. पुन्हा आयुष्यात त्या महादेवाकडे कोणी जात नाही. आपल्या देवता जोपासा. बघा बाकीच्या धर्मीयांचं. अरे मुस्लिम धर्माचा आदर्श घ्या. मला म्हणायचं नाही तुम्ही धर्मांतर करा, घ्या आदर्श. ज्या मुस्लिमाच्या मस्जिदीत जात असताना प्रवेश नाही कुणाला सुद्धा, डोकं झाकल्याशिवाय मधात प्रवेश नाही. अनादी कालापासून चालत आलेला संप्रदाय, माझ्या शिवजीने स्थापित केलेला हा संप्रदाय, एका जनार्दनी वैष्णव शिरोमणी महादेव वारकरी संप्रदायाची स्थापना भगवान शिवशंकरांनी केली. म्हणून गोविंदबुवा तुम्हाला भजन करता येते, म्हणून बुवा तुम्हाला भजन करता येते, म्हणून बुवा तुम्हाला पकवाद वाजिता येतोय, म्हणून गिरगावच्या बाळूला कीर्तन करता येते. ही भगवान शिवशंकरांची कृपा आहे. संप्रदायाची स्थापना माझ्या शिवजींनी केली आणि त्या शिवजीच्या लिंगाची जोपासना गोड व्यवस्थित असावं. गोड वाटली मंदिराची रचना. नागरेश्वर मध्ये गेल्याच्या नंतर असं प्रसन्न वाटलं. आणि एक लक्षात ठेवा, एक दुसरा आनंद वाटला. भुयारातल्या माझ्या भगवान शिवजींना पंखा चालू आहे मध्ये. गोड 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 नियोजन गोड असावं. आनंद वाटलं, प्रसन्न वाटलं. महाराज तुमच्या कार्याला द्यावे तितके धन्यवाद. आजची पवित्र विशेष पर्वणी आहे. या वर्षीच्या महाशिवरात्रीमध्ये 19 तारीख आली. रहितेच्या राजाचा प्रगट दिन आहे, जन्मोत्सव सोहळा आहे. या महाराष्ट्राच्या मातीला लाभलेलं गोड एक राजकीय क्षेत्रातलं रत्न रहितेचा राजा छत्रपती शिवाजी महाराज आजच्या या पवित्र तारखेला त्यांचा जन्मोत्सव. कधी कधी काही काही तारखा काही लोकांमुळे प्रसिद्ध होतात. 19 तारीख रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यामुळे भारतात महाराष्ट्रात नाही विदेशात सुद्धा प्रसिद्ध 19 तारीख. ज्या राजाला मानतात हा भाग सोडून द्या, पण उगवत्या सूर्याचे देश, महासत्ता देश जपान आणि अमेरिका या देशामध्ये रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज यांना उगवता सूर्य म्हणून पदवी आहे. अशा राजांचा जन्मोत्सव आहे. त्या राजांच्या चरणी त्रिवार मुजरा. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली तुम्ही श्रोते जनार्दन, आपला अमूल्य वेळ खर्च करून तुम्ही ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नामचिंतना करता आलात, म्हणून गिरगावकराचा तुमच्या चरणी नाक घासून प्रणाम. गान सम्राट गान कोकिळा गोविंद महाराज शिंदे असतील, त्यांच्यासोबत चाल म्हणलेली थोडीच थोडं आदरणीय हरिभक्तीपरायण कृष्णाजी महाराज असतील, आधी करून सर्व येणेकरी ही सगळी मंडळी असेल, जे चोपदार असतील. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या, ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रीमद शिवपुराण ऐकता, असे आदरणीय हरिभक्तीपरायण श्याम महाराज मुळे नंदुरबार खानदेशातलं एक नाविन्यपूर्ण रत्न, ज्यांच्या मुखारविंदातून गोड माझ्या शिवप्रभूंची तुम्ही कथा ऐकता, ते मनाचा मोठेपणा करून आज कीर्तनात बसलेत. महाराज तुम्हाला सुद्धा मनपूर्वक प्रणाम करतोय. माझ्यासोबत आदरणीय नागरे सर आलेत, त्यांनाही धन्यवाद प्रणाम. माझ्या अभंगावर येतोय, प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग भोगिल्याचे भोग तो न सुटे. आजचे यजमान आहेत श्री सतीश बाबासाहेब शिंदे, श्री डॉक्टर भागवत कचरेवाडी. आदरणीय सन्मान्य डॉक्टर भागवत सरांना धन्यवाद. आदरणीय सतीश राव शिंदेंना पुनश्च धन्यवाद. त्यांच्यामुळे मला इथे येण्याचा योग आला. या पवित्र अधिष्ठान आनंदेश्वरांचं दर्शन झालं, माझ्या शिवजींचं दर्शन झालं. त्यांच्यामुळे इथे येण्याचा योग आला. त्या दोन्ही यजमानांना द्यावे तितके धन्यवाद. विठाला विठाला विठाला.
त्यांची अशी गोड साऊंड सिस्टीम आहे. राजू तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद. गोड आवाज दिला, छान आवाज दिला. तुम्हाला सुद्धा धन्यवाद. बसा 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 बसा. आता चालू कीर्तनात बसलं पाहिजे. प्रारब्ध क्रियमान संचिताचा भोग, भोगिल्याची भोग तो न सुटे. कुठलंही प्रारब्ध असू द्या राजू, मागच्या जन्मात तुमचं पाप असेल ते फेडावं लागतं आणि पुण्य असेल ते फेडावं लागते. म्हणून इथून पुढे चांगलं वागा, जेणेकरून पुढे तरी देव आपलं भलं करीन. तुम्हाला सांगू राजू, आपण माणसं होऊ न होऊ हा भाग सोडून द्या, पण आपल्याला बैल जरी केलं तर वेळेला वैरण टाकणाऱ्याच्या दारात करावं. नाही तर आता जर नालायकपणा केला तर उसाच्या गाडीचा बैल करीन देव. किती बेजारी असते उसाच्या गाडीच्या बैलाची, ध्यानात ठेव. बघत जा कधी कधी चढायला लागल्यावर. मागचं जे काही प्रारब्ध असेल ते फेडा. एक मुद्दा सोपा सांगतो तुम्हाला, कळेल, रुचेल, पचेल. जास्त अडचणीत हात घालीत नाही, वेचून घेत असतात. मी लहान असताना, लहान म्हणजे चांगलं कळत होतं, मारुतीरायचं दर्शन घेतलं आमच्या दारात. त्या मारुतीरायच्या मंदिरापाशी पटांगणात एक गाडी आली. ती बँकेची गाडी होती. विचारल्यावर कळालं. आधी काय कळालं, बँक गिंक काय कळतंय आपल्याला. चांगली लोक, साहेब लोक होती, दप्तर वगैरे त्यांची पॅन्टी सुट बुट गिट पद्धतशीर आपले अधिकारी लोक होते. कोण आपण म्हणलं, याच गिरगावचा आहे मी, बाळू नाव आहे माझं. कागद पाहायला सांगितले, चिमाजी गोमाजी कापशे हे मोठ्या वाड्यात राहतात, अमके अमके कापशे ह्या वाड्यात राहतात. आम्ही आलो, त्यांना सांगताल का? म्हणलं तुम्ही कोण आहेत? बँकेचे. अरे बापरे, म्हणलं अवघड काम आहे हे. या वसुलीला ना आपण त्याला सांगावं, त्यानं आपल्याला हाणावता. आपली गरिबी होती. कुठं मोठा लयचे घर दाखवायचे आपल्याला, फुकट कळून शेंडी वळवळ. पण मी म्हणलो तुम्ही बँकेचे लोक आहेत, तुम्ही आला असताना कर्ज वसुलीला, ते मोठा माणूस आहे, आपलं काय खरंय? नाही म्हणे, त्यांच्या वडिलाची बँकेत ठेव ती देण्यासाठी आलो. अरे म्हणलं आपल्याला चहा पाहिजे तुझे माणूस. लागलीच गेलो. बायको उठेल होती त्याची, ते झोपेलच होतं. ते 9:15 वाजले होते. ते सूर्यवंशी होतं, ते उठतच नव्हतं. मी म्हणलं वहिनी साहेब, बाळू महाराज आहेत का काय? म्हणलं हो, बँकेचे लोक आलेत. कशाला? तुमच्या सासऱ्यानं काहीतरी ठेव ठेवलेली. बरोबर बरोबर, दादांना उठवा. हा उठा ना, महाराज आलेत. मी ऐकलं ती उठा म्हणलेली, म्हणजे झोपलेलंच होतं ते. पण ते लागलीच असं तोंडावून पाणी फिरिलं, लगेच पावडर गिवडर लावलं, अष्टगंधाचा असा टिपका लावून आला. हे काय महाराज आंघोळ करू लागलो, पाय तसे डवळे होते. म्हणजे मी काय गांजा वडीत होतो का, माया गोळ्या संपालत्या का, मला काही कळत नव्हतं. हे लक्षात आले नाही. माणसाचा देखावा लय असतो, असं देखावा हे लगेच कळत असते ती बेगडी लोक. हे ना आपल्याला, मला का त्याला अभिषेकाला बसवायचं होतं का, यज्ञावर बसवायचं होतं? काय घेणे, नको करू 2-2 महिने आंघोळ, काय करायचं आपल्याला त्याच्यावर. बसलोत बैठकीत, ते अधिकारी साहेब लोक आहेत. बरं बरं बरं, आमके आमके आपणच. हो मीच आहे. हे तुमच्या वडिलानं काय केलं? तुमच्या वडिलाची धरणात जमीन गेलती 10 एकर, त्याचे पैसे आलते. आमच्या बँकेत त्याचा एफडी केलता. हे 32 लाख याजा सगळं झालेत. तुम्हाला कहा उचलायचे तो उचला. त्याने इतक्या जोरात उडी हाणली की त्याचं डोकंच लागलं मालदाला. 32 कोटी, लाख शब्द चुकीचं बोललो, इतके कोटी रुपये. अरे बापरे. मी म्हणलं दादा जरा शांत बस, हिशोबात काय, शेपुडेवानी करू नको, बोरांड्या तोड, कुठे युवराचे पाले तोड, हिशोबात राह जरा, दमन काय, तुलाच दिलेत ते. झालं चहा घ्या झाला, शिरा झाला. इतकी कोटी म्हणल्यावर काय ते लगे तिकून सगळं सगळं चालं. आपलं धकलं सकाळचं. थोड्या वेळानं त्याच्यातल्या एका साहेबानं सूर काढा, हे आमके, ते आमचा चुलत भाऊ आहे, बोलून घ्या. ते आलं तर नेमकंच बसले घेसले. काय काय ते लहान्याला म्हणलं काय रे? काय नाही म्हणला, अण्णानं इतके इतके कोटी रुपये तळ्यातले आलते, ते टाकले होते, याचा सगळं 32 कोटी झाले. तर त्याचा बाप याच्या बापापेक्षा जास्त चिकट होता. म्हणजे तो घरचा चहा का हॉज पित नव्हता. तर त्याला वाटलं आपल्या बापानं ठेव ठेवलेलं किमान 52 कोटी तरी असतील. पण बँकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं तुमच्या वडिलांनं पाईपलाईनला 14 लाख रुपयाचं कर्ज काढलं होतं, याचा सगट 1,13,00,000 झालेत, वसुलीला आलो होतो. दृष्टांत कळाला तुम्हाला? बापानं संपत्ती ठेवली तरी मेल्यावर पोराला फेडायला आली, खाण्यासाठी आली.
आणि ज्याच्या बापानं कर्ज काढलं तरी त्याला मोरंडी इकून द्यावा लागली. म्हणजे मागचं तुमचं पाप असलं तरी तुम्हाला फेडावं लागेल आणि पुण्य असलं तरी फेडावं लागेल. विठाला विठाला. काही लोक म्हणते चला आपलं प्रारब्ध बदलायचं देवाकडे झाला. देवाला देवाचं बदलता आलं नाही, तुमचं काय बदलता आलं? कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण राम? विश्व ज्याच्या ताब्यात आहे तो पंढरपुरातला मालक आहे, जगाचा बाप आहे. 7व्या अवतारातले भगवान पंढरपुरातले मालक आहेत प्रभू रामचंद्र. झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही. 14 वर्ष 27 दिवस बिना चपलाचा. वाचून सांगतोय, ऐकून नाही. एक दिवस पण याच्यातला कमी नाही आणि आगाव बी नाही. 14 वर्ष 27 दिवस चप्पल घालायचं काम नाही पडलं. ठाकरे सर, तुम्हाला चपला आणि बुट घालण्यासाठी पाय द्यायचे का द्यायचे नाहीत हे ज्याच्या हातात आहे त्याला देव म्हणतात. आणि त्याला बिना चपलाचं फिरावं लागलो. कर मे श्रीराम वनवासा गेला. कोण सीता? तुमची आमची बाई. नवऱ्याला लय मोठी पगार असली म्हणजे अशी शबनम, त्याला काय म्हणते ती, धोपटी का पर्स? गोविंदराजी, परस परस परस. ती अशी पर्स घेऊन, आणि काय त्या पर्स मध्ये भावळ्या कापायचा एक वाजतारा, लिपस्टिकची बाटली, 2-3 पावडरची नमुन्याची पावडर, काय त्याच्यात असते तरी वजनातच असा कांदा. हो, ती असेल का बाई? कोणाला म्हणायचं लक्ष्मी? तुमच्याकडे किती पैसे द्यायचे तर कोण्या दिवशी एखाद्या देवी पुढे जोगाव मागायला बसवायचे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी. योग घडला सीता देवी. माग पुढे सांगतोय, हो द्या माग पुढे. ब्रह्मांडाच्या मालकाची पत्नी आहे, विश्वाच्या मालकाची पत्नी आहे. नवऱ्याला लाखांड पगार असल्यावर संक्रांतीच्या दिवशी गरीबाच्या बायला हळदी कुंकू देईनच पगारीवाल्याच्या बायका. अंगाव घेऊ नका. जिच्या नवऱ्याला पगार आहे ना ती गरीबाच्या बाईला संक्रांतीच्या दिवशी हळदी कुंकू देत नाही. काय इचू निघतो का गरीबाच्या बाईच्या कपाळावर? आणि किती पगार येतो या नवऱ्याला? 1.5 लाख रुपये पगार असेल, काय असेल तितक्यात काय पिठला हटायली तू? तुम्हाला आणि मला किती भिकारी करायचे आणि किती उंच न्यायचे राजे हो. तिला लक्ष्मी म्हणतात. लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मी. आणि ती लक्ष्मी जगाच्या मालकापासून 6 महिने 26 दिवस राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. लय धडा असतील का राक्षसनीचे दात? कुशवानी दात. रामायणात वर्णन केलं, वक्ते बाबा सांगायची. हा बाबा, फार मोठं वर्णन त्या राक्षसनीचं. मला त्याच्यानंतर 4 पानाचा पुरावा सापडला माधव महाराज मगरांचा, वैकुंठवासी माधव महाराज मगर. राक्षसनीचं वर्णन आलं. एका राक्षसनीला एका टायमाला 2.5 क्विंटल कुंकू लागत होतं. कपाळ किती एकर असेल हो. माय काय गांजा, मी गोळ्या संपल्या नाही, गांजा वडीत नाही, मला काही नशा नाही, दुखती कंबर, डोक्याचा आणि कमरेचा काही संबंध नाही. वाचून सांगतोय. अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण होतं. गुरुजी शाळेत एक अलंकार होता. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, मामाजीची शेंडी झाली, लांडोरीचा पाय लागला, त्याच्यात हत्ती वाहून गेला. मला सांगा, तेल दमडीचं आणले, त्याच्यात सासूबाईचं डोकं पुसलंय, मामांजींची शेंडी झाली, बरं सांडल्यावर हत्ती वाहून गेलाय, पण पाय कोणाचा लागलाय? लांडोरी. लांडोरी म्हणजे मोराची बायको, तिचा पायच केवढा असतोय. मग मोराच्या पायानं सांडलेलं त्याला हत्ती वाहून जात असतो. गोविंदराजे, अतिशोक्ती अलंकाराचं लक्षण. रामायणात तसं काही काही अतिशोक्ती अलंकार होते. पुराण सांगते आपण त्याच्या विरोधात जायचं नाही. आपली लायकी सुद्धा नाही त्या विरोधात जायची. त्या राक्षसनीच्या सानिध्यात 6 महिने 26 दिवस बसावं लागलं. योग घडला सीता देवी. कोण? दशरथ राजा. कर मे दशरथ योगे मेला. 4 पुत्र राजा दशरथाला. 4 कसे स्तंभ होते? ज्याच्या कृपेशिवाय सूर्याचा प्रकाश नाही ते विष्णू. ही अख्खी पृथ्वी ज्याच्या डोक्यावर येते शेष, लखन, लक्ष्मणजी. आणि 2 वैराग्याचे टोक होते, भरत आणि शत्रुघ्न. काय वैराग्याचं टोक होतं राजू? भरताला काय बळ असेल त्या बळानं अयोध्येचं राज्य मिळालं. ग्रामपंचायतचा सदस्य व्हायला नाकात दम येतोय. अयोध्येचा राजा होणं सोपी गोष्ट आहे? मिळालं.
काय वैराग्याचं टोक असेल राजू, काय वैराग्याचं टोक असेल. मोठ्या भावानं वनात उशाला दगड घेऊन झोपावं. बायकोला सांगितलं उर्मिला लक्षात ठेव, चुकून बोललो. श्रुतकीर्ती आणि मांडवी भरत शत्रुघ्नाच्या पत्न्या. उर्मिला लखनलालजी, प्रिये लग्न जरी तुझ्यासोबत केलं असेल पण दादा परत येईपर्यंत मी घरी येणार नाही. नंदीग्रामाला काव लावली. कोण? शत्रुघ्न. आता बसायला पाहिजे की नाही गादीवर? नाही. भरत दादा रामप्रभूच्या पादुका, चरण पादुका सिंहासनावर ठेवतो आणि त्याच्यावर छत्र धरतो. 14 वर्ष 28 दिवस 28व्या दिवशी प्रवेश झाला अयोध्येत. कारभार किती गोड सांभाळला. प्रभू रामचंद्र परत आल्याच्या नंतर लक्ष्मणजीला सांगितलं, लखन बाकीच्या रामायणात ही कथा बघायची नाही, आनंद रामायणात पाहायची नाही, दुसरीकडे बघा मग लक्षात येईल. तुम्ही हे रामायण पाहिलं म्हणता बाळायन कशात सांगितलं. हे बघ कोल्याचं तोंड पुरत नाही ना अंगूर आंबट म्हणतात. उडीच गेली नाही तू इथे तुरुक विनाकारण दुसऱ्याचं हीच केलं नाही पाहिजे. माणसानं आपलं तोंड पुरलं पाहिजे. आपण शास्त्र वाचायचे, पुराण वाचायचे, मग बघत राहायचं. लय वाऱ्या रामायण वाचिलं पण हे नव्हतं वा त्याच्यात. तो तोंडच पुरत नाही तिथपर्यंत तुला कसं सापडन ते. मग म्हणे लखन जी शत्रुघ्नाची परीक्षा घे रे. हिसाब करणाऱ्याला काय म्हणतात गुरुजी? मोठ्या लोकांच्या पैशाची जुळाजुळू करणाऱ्याला चार्टेड होते, चार्टेड अकाउंटंट. आणि आमच्या भाषेत त्याला कंक म्हणतात. कंक, हिशोबनीस, चार्टेड अकाउंटंट असं तुमच्याकडं. आणि आमच्याकडे म्हणजे आपली सगळ्याकडे कंक म्हणतात. कंक पूर्ण कारभार पैशाचा लेखाजोखा सांभाळणारा कंक जी. 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल पाहिजे. टाकले कागद पुढं. माहितीचा अधिकार तेव्हापासून होता. आपल्याला अण्णांनी दाखिला. माझी काल भेट झाली अण्णांची राळेगण शित्तीला. दाखवा 14 वर्ष 27 दिवसाचा अहवाल. कंकाने सांगितलं सगळं सापडलंय पण एका गायीच्या गळ्यातल्या घुंगराची कडी सापडली नाही. कडी गायीचं एकमेकीनं दोघीचं भांडण केलं. शिंग लागल्यामुळं घुंगरू फुटल्या गेलं. आता घुंगरू फुटल्यावर तर रस्त्याला कुठंतरी पडलं असेल ना, पण दोरीत अडकलेली जी कडी होती ती कडी सापडली नाही. तेवढी मात्र भरतानं भानुशीतली ते शत्रुघ्नानं भानुशीतली कडी आणून दिली. धेनुयाम गलाश्रितनाद घंटेषु तत्रायत बंधेषु जायतो शत्रुघ्नः. आणून दिला. आणून टप 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 डोळ्यातून प्रभू रामचंद्राच्या पाणी आलं. वा माझा शत्रुघ्न आहे. गायीच्या गळ्यातल्या घुंगराचा लोलक तितकी कडी 30-35 ग्राम पितळ असेल तिच्यात. असून काय असणार. पण महाराज तेवढी सुद्धा दखल राज्याची सांभाळली. तो भरत असा पुत्र आहे, असा शत्रुघ्न पुत्र आहे. ते लखनलाल आहेत, ते रामचंद्र आहेत. 4 पुत्र असताना याचा परिकर सांगू का? दशरथ राजा हा विश्वाच्या बापाचा बाप होते. मराठवाडी भाषेत सांगतो. कोणाचा बाप होता दशरथ राजा? देवाचा बाप. सोप्या भाषेत लय अडचणीत कशाला घालता. मग असे 4 पुत्र असताना कर्मे दशरथ योगे मेला. म्हणजे कर्म दशरथाला नाही चुकीत आलं. कर्म पंढरपुरातल्या मालकाला 7व्या अवतारात त्यालाही नाही चुकीत आलं. कर्म जगाची मालकीन लक्ष्मी तिला नाही चुकीत आलं. एका श्रीमंताची यादी आहे का? कर्मे रावण क्षय पावला. कोण रावण? रावणाच्या एका घराची 1 चौकट इकल्याच्या नंतर 35 बारे आमदार होता येत होत असं रामायण सांगते. मी काही लंकेतला सरपंच नव्हतो. रामायण सांगते. आणि तुम्हाला जर विश्वास नसेल तर रामायण ज्यानं लिहिले त्याची सोय पहा. मला कशाला दोष ठेवता. रामायण अधिकारी व्यक्तीने लिहिलेले, गोट्या खेळणाऱ्या नाही. सांगणारे असतील गेले गुंगे. एखाद्या वेळेस पंख्याच्या नादात हे पान तिकडे जाईल, हे पान इकडे जाईल आमच्या वाचितानं. पण लिहिणाऱ्याचं थोडं चुकलंय.
म्हणून रावण 22.5 क्विंटलची चौकट 1 गुणिले 7 कोटी देऊतल्या मालकांचं वाक्य. तुमचं आमचं सामान्य माणसांचं वाक्य नाही, देऊतल्या मालकांचं. 1 लाख पोरं होते, 1.25 लाख नातू होते, 80,000 बायका होत्या. मी सांगतो, तुम्ही फक्त ऐकत राहा. विडाला 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 80,000 बायका. सासरवाड्या 80,000. सासरे तितकेच ना, सासा नाही सांगता याच्या. कारण ज्याच्या जावयानं महाराज 80,000 केल्या, सासऱ्याने किती केल्या असत्या? दादा ही शिस्त करू शकेल ना. 1 लाख पोरं, ज्याच्या बापानं 80,000 केल्या, पोरायला 11 तर बायका, नातवाला 7 तरी होतं का त्याला कोणाला मतदान मागायचं काम? उभं राहिलं पडन करावं आणि वाटू द्या पैसे किती बी. 22.5 क्विंटल एका चौकटीचं सोनं गोईन बुवा. घ्या बरं म्हण कितकाले बी पैसे. मताला लाख रुपये. अशी पद्धत नाही म्हणा आपल्याकडे, ते आपल्या संविधानामध्ये बसत नाही. हे सगळं संविधान सांगते, हे केल्याशिवाय कोणी निवडून येत नाही. माग एकदा वाटणाऱ्याचे पैसे धरले तर दुधाच्या कॅनीत वाटले, दुधाच्या कॅनीत. महाराजाचे पण पैसे इकडे तिकडे पोलिस नेऊ देणे गेले, पकवादात टाकून आणावं लागले. पोलिसांनी विचारले हे काय? म्हणलं हे पकवादी वाजवायला, मधात टाकून आणले. घेऊ लागले ते 50,000ची उरी असल्यावर. तुरी कापसाची व्यथा पट्या कौरक संकट हो जमून गेलं. ते एवढा मोठा श्रीमंत रावण महाराज, त्याच्या प्रस्थ नावाच्या प्रधानाने जर आरोळी दिली तर यमाची दात खिळी बसत होती. हा प्रस्थ नावाचा प्रधान होता. रावण सामान्य विद्वान असेल? काही काय माणसं म्हणतात आपल्या डोक्याला हातच लावायचा नाही. तो डोकं आहे काय? सगळी जमीन फुकली, नाशिकला इटा उचलायला, आणि काय तुझ्या डोक्याला हात लावायचा? आणि आम्ही येडे आहेत का तुझ्या डोक्याला हात लावून आमच्या हात भरवायला? किती विद्वान रावण! रावणाकडे 127 लोक विद्वान होते. 127. त्याच्यातला तत्वकुंभ नावाचा व्यक्ती इतका विद्वान होता की त्यानं 14 विमानं तयार केली. ते त्याच्यातलं प्रबोधक नावाचं विमान असं होतं की सीताला ज्या वेळेला आईसाहेबांना त्या विमानात टाकलं त्यावेळेला त्रिजटा नावाची मुलगी बिभीषणाची टाळ्या वाजत होती. आनंद वाटला तिला. काय झालं की त्रिजटे? राम जिवंत आहेत. तुला कसं काय कळालं? ह्या विमानाची खासियत आहे. या विमानाला विधवा स्त्रीचा पाय लागल्या विमान जळतंय, आणि तू बसल्याच्या नंतर विमान जळत नाही, त्या अर्थी राम जिवंत आहेत. अशी प्रमाद व्याख्या सांगणार विमान राजा रावणाकडे तत्वकुंभ नावाच्या विद्वानानं तयार केलं. तो असे 127 विद्वान राजा रावणाकडे होते. रावण किती मोठा असेल कल्पना करा. कोण पत्नी होती राजा रावणाच्या जीवनात? आपल्या पत्न्या वाजल्या म्हणतात, मी तुम्हाला म्हणत होते पेत जाऊ नका. सगळी जमीन फुकल्या होय. ते पिऊन आल्या होतं, भजे तळून द्यायला तूच होतीस. एक बाई आमच्या इथं भाज्याच्या पिठाला आली. म्हणलं कशाला बाई? द्वारकाबाई नाही, आमचे मालक कवाच पेत नाहीत आणि आज मंठ्याच्या बाजारातून पिऊन आलेत, त्याचं तोंड कसनूस होऊ नये म्हणून जरसे भजे तळून देते. वा वा मंडोदरी, शाबास. आपल्या बायका अशा हुशार आहेत. ती किती हुशार होती सांगू तुम्हाला? मालकावर उद्या संकट येणारे म्हणून आज संध्याकाळी कळत होतं. तिला मालकाच्या संकटाचं स्वप्न पडत होतं. म्हणून स्वप्न प्रखाते भय जायते सत्यत्वा तत्व मुनी हे यज्जायते वेदा प्रणितो शास्त्र शास्त्र संमतास्तते वचः यत्क्रिया भयो स्वप्नोत्स्थो शास्तितः प्रभाभासती यति जायते निशक्कल जायते शास्त्रः. जाबालींचा पुरावा आहे तो. म्हणून स्वप्न प्रमेद प्रमाण सिद्धात मानले जायचे. इतकी बाई अधिकारी. मंदोदरी बोले रावणा प्रती स्वप्न देखिले मी एक मध्य रात्री नेनो वानर मिळाले किती. ह्या सगळा प्रभात सांगितला. आला ते उद्या सावध व्हा सावध व्हा. इतकी पुण्यवान बायको, तरी रावण ऐकलत नाही.